सांध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो. आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आला आहे आनंदाची वार्ता. च्या आनंदाच्या वार्तेनुसार आता जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 3,000 होण्याचा मार्ग झालाय मोकळा. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की असं काय घडणार आहे आता जुलै महिन्यात, की ज्याच्यामुळे आता जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं आपण कुठेतरी एकदा व्हिडिओला जरूर लाईक करूनच घ्यावा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. सांध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता आहे. जी आनंदाची वार्ता आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची आहे. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 3,000 होण्याचा मार्ग झाला या ठिकाणी खुला. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की असं काय घडणार आहे जुलै महिन्यात, की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3,000 पार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी किती आहे, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो आहे 1,700-1,800 रुपये प्रति क्विंटल. जर मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्याचा विचार केला तर कांद्याच्या बाजारभावामध्ये 200 ते 300 रुपयाची सुधारणा आहे आणि ही सुधारणा कायम राहणार आहे आणि आपल्याला 30 जुलैपर्यंत कांद्याचा बाजारभाव जो आहे तो 3,000 पर्यंत पोहोचताना दिसणार आहे. 30 जुलैचा अर्थ लक्षात घ्या की 31 जुलै, कारण महिना 30-31चा असतो, एखाद्या वेळेस कन्फ्युजन होते. तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे समजावून सांगतो की असं काय घडणार आहे जुलै महिन्यात की ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव 3,000 होणार आहे, समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकीकडे कांद्याची मागणी प्रचंड वाढणार आहे तर दुसरीकडे कांद्याचा पुरवठा जुलै महिन्यात प्रचंड घटणार आहे. मग मागणी कशा पद्धतीनं वाढणार आहे आणि पुरवठा कशा पद्धतीनं घटणार आहे आणि याचा ओव्हरऑल परिणाम मग कांद्याच्या दरावरती कसा होणार आहे, चला समजून घेऊयात. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की पाकिस्तानचा कांदा संपुष्टात आलाय. दुसरीकडे चीनचा जो कांदा आहे तो स्टोरेजमध्ये गेलाय, म्हणजे जागतिक बाजारामध्ये भारताला आता कॉम्पिटिशन सध्या तरी कुणाचं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण बघितलं की 28 फेब्रुवारीपासून जो या ठिकाणी हार्मुझचा जलमार्ग होता तो बंद होता, तो आता खुला झालाय. याच्यामुळे थेट अरब देशांना म्हणजे आखाती देशांना कांदा निर्यात करणं आता सोयीस्कर झाले. आता मला सांगा, मागच्या 28 फेब्रुवारीपासून आपण जर बघितलं तर भारताची कांदा निर्यात ही अरब देशांना ठप्प होती किंवा फार किरकोळ होती. मग अशा परिस्थितीमध्ये अचानक जर अरब देशांना कांदा निर्यात जुलै महिन्यात या ठिकाणी वाढणार असेल किंवा होणार असेल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फक्त अरब देश म्हणजे एक कंट्री नाही, ती रिच कंट्री आहे, ते श्रीमंत देश आहे, त्यांना कांदा खूप लागतो. आणि विशेष गोष्ट म्हणजे काय, भारताचा कांदा फार चविष्ट आहे, भारताचा कांदा क्वालिटीला नंबर 1 आहे आणि त्याला कॉम्पिटिशन नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भारतातून जी आखाती देशांना कांद्याची निर्यात होणार आहे ती आत्तापर्यंत ठप्प होती, ती जुलै महिन्यात प्रचंड गतीनं वाढणार आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉझिटिव्ह फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे जुलै महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता जून महिना संपत आलाय, आणखीन या ठिकाणी आपण जर बघितलं तर खरीप कांदा लागवडीचा पत्ता नाही. यंदाच्या वर्षी असणारी खरीप कांदा लागवड तब्बल 80% सध्या तरी कमी दिसते. ही सुधारून आणखीन 20-30% वाढली म्हणजे 50% तूट होण्याची शक्यता आहे.
जर असं घडलं तर कांदा उत्पादनात मग प्रचंड घट होईल आणि कांदा उत्पादनात प्रचंड घट झाली की मग मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होऊन भविष्यात कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढेल. याच्यामुळं महागाई वाढेल. या महागाईला रोखण्यासाठी मोदी सरकार तीव्र गतीनं कांदा खरेदी करत आहे. ही मोदी सरकारची गती 30 ते 40% जुलै महिन्यात वाढणार आहे. त्यामुळं कांद्याची मागणी वाढणार आहे. सोबत व्यापाऱ्यांना माहिती आहे भविष्य जबरदस्त आहे म्हणून त्यांची सुद्धा खरेदी या ठिकाणी 20-30% वाढू शकते जुलै महिन्यात. तर हे सकारात्मक या ठिकाणी परिवर्तन आहेत, बदल आहेत, की ज्यामुळं आपल्याला 30 ते 40% पर्यंत कांद्याची मागणी ही या ठिकाणी जुलै महिन्यात वाढताना दिसणार आहे. पुरवठ्याचं काय बरं? तर लक्षात घ्या मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी रनिंग इयरमध्ये 11% कांदा उत्पादन कमी आहे. हे मागच्या कित्येक महिन्यापासून मी आपल्याला सांगतोय. आता याचा इम्पॅक्ट दिसायला सुरू झालाय आणि तुम्हाला सांगतो याच्यामुळं कांद्याची एकीकडे आवक घटलेली आहे आणि दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्या, की आता कास्तकार बांधवांना माहिती आहे, की कांद्यात सोन्याचे दिवस येणार आहेत. मग कशाला कोणी सध्या कांदा विकेल? त्यामुळं कास्तकार बांधवांनी कांदा विक्रीत हात आखडता घेतलाय. याच्यामुळे झालंय कसं, की कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात खूप मोठा गॅप आता जुलै महिन्यात निर्माण होतो की काय असं या ठिकाणी दिसायला लागले. आणि हे एक सकारात्मक चित्र आहे, की जे चित्र कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करू शकते आणि या सकारात्मक असणाऱ्या चित्रामुळेच आपल्याला कांद्याचा बाजारभाव जो आहे तो 31 जुलैपर्यंत या ठिकाणी जो आहे तो 3000ला गवसणी घालताना दिसू शकतो. मग इथं प्रश्न स्वाभाविक आहे, की बाबा 3000चा भाव मिळत असेल तर कांदा विकायचा की ठेवायचा? तर तुम्हाला सांगतो 3000चा भाव मिळत असेल ना, तर तिथं तुमच्यापाशी असणाऱ्या एकूण कांद्यापैकी 25 ते 40% कांदा विक्री करा आणि बाकीचा कांदा मग ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला होईल फायदा. कारण कसं आहे, कितीही भाव वाढतील असं म्हटलं तरी हा नाशवंत घटक असल्यामुळं आपण टप्प्याटप्प्याने तेजीत कांदा विक्री करणं हेच आपल्यासाठी सोयीस्कर, फायद्याचं व नफ्याचं ठरू शकते. भविष्यात मग देशात कांद्याचा बाजारभाव कसा बरं राहील? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.